समास तिसरा. भक्त निरूपण. श्रीराम. पृथ्वीमध्ये बहुत लोक, तेही पाहावा विवेक. इहलोक आणि परलोक, बरा पाहावा. या पृथ्वीवर असंख्य लोक आहेत. त्यांनी विवेक करून आपला इहलोक आणि परलोक कसा सुधारेल हे पाहावे. इहलोक साधाया कारणे, जाणत्याची संगती धरणे. परलोक साधाया कारणे, सद्गुरू पाहिजे. इहलोकी सुख मिळावे म्हणून व्यवहार कुशल जाणत्या माणसाची संगती धरावी. तर परमार्थ साधण्यासाठी सद्गुरू करणे आवश्यक आहे. सद्गुरूसी पाय पुसावे, हेही कळेना स्वभावे. अनन्य भावे एक भावे, दोन्ही गोष्टी पुसाव्या. सामान्य लोकांना त्यांच्या अज्ञानी स्वभावामुळे सद्गुरूंना काय विचारावे हेही कळत नाही. अनन्य भावाने एकनिष्ठपणे त्यांना पुढील दोन गोष्टी विचाराव्यात. दोन्ही गोष्टी त्या कोण, देव कोण आपण कोण. या गोष्टींचे विवरण, केलेची करावे. त्या दोन गोष्टी कुठल्या आहेत तर एक म्हणजे देव कोण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण कोण आहोत या आहेत. याचे सद्गुरू जे उत्तर देतील त्याचे विवरण वारंवार करावे. आधी मुख्य देव तो कोण, मग आपण भक्त तो कोण. पंचीकरण महावाक्य विवरण, केलेची करावे. आधी मुख्य देव कोणता हे जाणून घ्यावे आणि नंतर आपण भक्त म्हणजे कोण हे जाणून घ्यावे. त्यासाठी पंचीकरण आणि महावाक्यांचे विवरण म्हणजे अर्थ जाणून श्रवण मनन निधिध्यासन पुन्हा पुन्हा करीतच असावे. सकळ केलियाचे फळ, शाश्वत ओळखावे निश्चळ. आपण कोण का केवळ, शोध घ्यावा. हे सर्व केले असता शाश्वत निश्चळ अशा परब्रह्माची ओळख होते. आपले खरे स्वरूप काय आहे याचाही शोध घ्यावा. सारासार विचार घेता, पदास नाही शाश्वतता. आधी कारण भगवंता, ओळखिले पाहिजे. सारासार विचार केला असता महावाक्यातील शब्द हे शाश्वत नसतात हे जाणून घ्यावे आणि हा विचार करणारा अंतरात्मा म्हणजेच आपण कोण हे आधी ओळखले पाहिजे. निश्चळ चंचळ आणि जड, अवघा मायेचा पवाड. यामध्ये वस्तू जाड, जाणार नाही. निश्चळ चंचळ आणि जड हा सर्व तर मायेचाच विस्तार आहे. म्हणून हे सर्व नाशिवंत होय. मायातीत असे परब्रह्म ते मात्र असे नाशिवंत नाही. ते परब्रह्म धुंडावे, विवेके त्रैलोक्य हिंडावे. माईक विचार खंडावे, परीक्षवंती. परीक्षावंत माणसाने विवेकाने सर्व त्रैलोक्याचा शोध घ्यावा आणि सारासार विचाराने जे माईक त्याचा त्याग करावा आणि परब्रह्माचा शोध घ्यावा. खोटे सांडून खरे घ्यावे, परीक्षवंती परीक्षावे. मायेचे अवघेची जाणावे, रूप माईक. परीक्षावंताने खऱ्या खोट्याची परीक्षा करून खोटे असेल ते सोडून खरे असेल ते घ्यावे. मायेचे सर्व रूपच माईक आहे हे जाणून घ्यावे. पंचभूतिक हे माया, माईक जाये विलया. पिंड ब्रह्मांड अष्टकाया, नसीवंत. जे जे सर्व पांचभौतिक आहे ते सर्व माया असून जे जे माईक आहे ते सर्व अंती नाश आहे. म्हणून पिंडाचे 4 व ब्रह्मांडाचे 4 मिळून जे 8 देह आहेत ते सर्व नाशिवंत आहेत हे जाणून घ्यावे. दिसेल तितुके नासेल, उपजेल तितुके मरेल. रचेल तितुके खचेल, रूप मायेचे.
जे जे दिसते ते ते नाश पावणार, जे जे उपजते ते ते मरणार, जे जे रचले जाते ते ते खचणार, असे हे मायेचे रूप आहे. वाढेल तितुके मोडेल, येईल तितुले जाईल, भूतास भूत खाईल, कल्पांत काळी. ज्याची ज्याची वाढ होईल ते ते क्षय पावणार, जे जे येईल ते ते जाईल. कल्पांताच्या समयी पंचमहाभूतांच्या एकेका भूतांत अनुक्रमे लय होणार. देहधारक तितुके नास्ती, हे तो रोकडे प्रचिती. मनुष्य वेण उत्पत्ती, रेत कैचे. जितके देह उत्पन्न होतात ते सर्व नष्ट होतात, ही तर प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट आहे. माणसा वाचून माणूस कसा उत्पन्न होणार? वीर्य कसे उत्पन्न होणार? अन्न नसता रेत कैचे, वोषधी असता अन्न कैचे. वोषधी सजिणे कैचे, पृथ्वी नसता. अन्न नसेल तर वीर्य कसे उत्पन्न होणार? झाडे असल्याशिवाय अन्न कसे उत्पन्न होणार? आणि पृथ्वी नसेल तर वनस्पती, झाडे, झुडपे कशी जगतील? आप नसता पृथ्वी नाही, तेज नसता आप नाही. वायो नसता तेज नाही, ऐसे जाणावे. आप नसेल तर पृथ्वी नसेल, तेज नसेल तर आपही नसेल, वायू नसेल तर तेजही नसेल, असे हे सर्व जाणून घ्यावे. अंतरात्मा नसता वायो कैचा, विकार नसता अंतरात्मा कैचा. निर्विकारी विकार कैचा, बरे पहा. अंतरात्मा नसेल तर वायू तरी कसा असेल, विकार नसेल तर अंतरात्मा तरी कसा असेल, आणि निर्विकाराच्या ठिकाणी विकार कसा असू शकेल, या सर्व गोष्टींचा नीट विचार करून पहावा. पृथ्वी नाही, आप नाही, तेज नाही, वायो नाही. अंतरात्मा विकार नाही, निर्विकारी. निर्विकार अशा परब्रह्माच्या ठिकाणी पृथ्वी नाही, आप नाही, तेज नाही, वायू नाही, विकारी अंतरात्माही नाही. निर्विकार जे निर्गुण, तेची शाश्वताची खूण. अष्टधा प्रकृती संपूर्ण, नासिवंत. निर्विकार निर्गुण असे परब्रह्म हेच केवळ शाश्वत असते. बाकी संपूर्ण अष्टधा प्रकृती ही नाशिवंत आहे. नासिवंत समजोन पाहिले, तो ते असतांची नसते झाले. सारा सारे कळो आले, समाधान. नाशिवंत जे जे आहे ते विचाराने जाणून मग त्याच्याकडे पाहू लागले की ते असून नसल्यासारखे होते, आणि सारासार विवेकाने त्याचे सत्य स्वरूप कळले की समाधान प्राप्त होते. विवेके पाहिला विचार, मनास आले सारासार. येणे करिता विचार, सदृढ झाला. आपण विचार करू लागलो की आपोआप मनात सारासार विवेक जागृत होतो, आणि मग शाश्वत परब्रह्माविषयीचा विचार सुदृढ होऊ लागतो. शाश्वत देव तो निर्गुण, ऐसी अंतरी बाणली खूण. देव कळला मी कोण, कळले पाहिजे. मग शाश्वत देव हा निर्गुण आहे, ही खूण अनुभवाने अंतरात बाणते. याप्रमाणे देव कोण हे कळले तरी मी कोण हे कळायलाच हवे. मी कोण पाहिजे कळले, देहत्व तितुके शोधिले. मनोवृत्तीचा ठाई आले, मी तू पण. मी कोण हे कळायला हवे, म्हणून प्रथम देहाचा तत्वाने निराश केला, तेव्हा मग मी तूपणा हा मनोवृत्तीच्या ठिकाणी आहे असे वाटले. सकळ देहाचा शोध घेता, मी पण दिसे ना पाहता. मी तू पण हे तत्वता, तत्वी मावळले. याप्रमाणे स्थूल सूक्ष्म कारण, महाकारण इत्यादी सर्व देहांचे विचाराने निराश झाला की
म्हणून कोणी शिल्लकच राहत नाही. तत्वाचा निराश केला की त्या तत्वांमध्ये मी तूपणाही नष्ट होतो. दृश्य पदार्थची ओसरे, तत्वे तत्वते भासरे. मी तू पण हे कैचे उरे, तत्वता वस्तू. जेव्हा एका तत्वाचा दुसऱ्यात लय होतो तेव्हा सर्व दृश्य पदार्थच माईक आहेत हे कळून येते. मग मी तूपणा तरी कसा राहणार? फक्त आत्मवस्तू तेवढी उरते. पंचीकरण तत्व विवरण, महावाक्ये वस्तू आपण. निसंगपणे निवेदन केले पाहिजे. म्हणून पंचीकरण तत्वविवरण करून महावाक्यांचा साहाय्याने मीपणाविरहित आत्मनिवेदन करून अनुभवले पाहिजे. देवा भक्तांचे मूळ शोधून पाहता सकळ, उपाधी वेगळा सगबळ, निरोपाधी आत्मा. याप्रमाणे देवाच्या आणि भक्ताच्या मुळाचा शोध घेऊन पाहू लागल्यावर सर्व उपाधींचा निराश होऊन उपाधी वेगळा निरुपाधिक केवळ आत्मा तेवढा शिल्लक राहतो. मी पण ते बुडाले, विवेके वेगळे पण गेले. निवृत्ती पदास प्राप्त झाले, उन्मन्नी पद. मी पण नाहीसे होते, विवेकाने वेगळेपणा द्वैतही जाते आणि मायेच्या वेढ्यातून निवृत्त झालेल्या मन उन्मन्न बनते व नंतर तो साधक परब्रह्मस्वरूपी ऐक्य पावतो. विज्ञानी राहिले ज्ञान, ध्येये राहिले ध्यान. सकळ काही कार्याकारण, पाहोण सांडिले. स्वस्वरूपानुभवात ज्ञानही शिल्लक राहत नाही. स्वतः ध्येयरूप झाल्याने ध्यानही उरत नाही. ब्रह्मस्तंभापर्यंत सर्व काही कार्यकारणापेक्षा आहे असे समजून त्या सर्वांचा त्याग केला. जन्म मरणाचे चुकले, पाप अवघेची बुडाले. येम यातनेचे झाले, निस्संतान. जन्म मरणाचे फेर चुकले, सर्व पाप नष्ट झाले आणि यमयातनेची भीतीही नष्ट झाली. निर्बंध अवघाची तुटला, विचारे मोक्ष प्राप्त झाला. जन्म सार्थकची वाटला, सकळ काही. बंधन सर्वस्वी नष्ट झाले, विचाराने मोक्ष प्राप्ती झाली आणि मनुष्य जन्माचे सार्थक झाले असे वाटले. नाना किंत निवारले, धोके अवघेची तुटले. ज्ञान विवेके पावन झाले, बहुत लोक. नाना प्रकारचे शंका संशय नाहीसे झाले, कुठलीही भीती राहिली नाही. ज्ञानाचा विवेक केल्याने अनेक लोक पवित्र झाले. पतित पावनाचे दास, तेही पावन करीती जगास. ऐसी ही प्रचित मनास, बहुतांच्या आली. पतित पावन अशा रामाचे दास असतात, ते सर्व जगाला पावन करतात अशी प्रचिती अनेकांच्या मनाला आलेली आहे. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे भक्त निरूपण नाम समास तिसरा. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे भक्त निरूपण नाम समास तिसरा समाप्त.